रामकृष्ण हरी. आज आपण एक वेगळा नवीन पदार्थ बनवणार आहे. कच्च्या केळीपासून बनवणार आहे बरं का. ही छान अशी आपली ताजी कच्ची केळी आहे, त्यापासून एक नवीन अँटिक पदार्थ बनवणार आहे. तर मी अगोदर आता ही केळी स्वच्छ धुवून घेतली आहे, पुसून. आता तिची सालं काढून घेते बरं का. बघा तुम्ही आता बघा, आपण आता अशी केळी साळून घेऊ. आणि केळी साळून जास्त वेळ ठेवायची नाही बरं का. आपली केळी साळायची झाली की लगेच वापर करून घ्यायचं, कारण त्यात आहे ना आयन असतं. ते आयनमुळे ना केळी काळी पडते. आणि आपण एकदा धुतली केळी, आता परत परत काही धुणार नाही. बघा, छान अशी साळून घेते मी. ही अशी साळून घ्यायची, लगेच तुम्हाला दिसते बघा, ती लगेच अशी काळपट कलर येत चाललाय त्याला. बघा, आपले केळी साळून झाले आणि त्यांचा कलर पण चेंज होत चाललाय बरं का. तर आपण आता असे पटापट काप करून घेऊ आणि मिक्सर मधून काढून घेणार आहे आपण याचे असे काप करून. हे साळायच्या वेळेस जरा कच्चे केळी ना ते, तर असं हाताला लागण्याची शक्यता असते. तर त्यातून झालंय आपलं ते. आता याच काही नाही, हे सॉफ्ट आहे, हे होऊन जातं बघा. आता हे आपण असं छान असं कट करून आणि मिक्सर मधून काढून घेणार आहे. बघा, लगेच कलर चेंज होतो बरं का याचा, लगेच काळपट अशी होत चालतंय. एवढी छान पौष्टिक रेसिपी नाव आपली ही. तुम्ही पण म्हणणार आहे नक्की काय बनवतोय आपण. बघा बघा, आता मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. हे आलं आपलं मिक्सरचं भांडं आणि हे काप आपण असे छान बारीक करून घेणार आहे. आपण आता यात काय टाकणार आहे बघा. हे आपलं दूध आहे आणि मलई म्हणजे साय. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण काय बनवतोय. अहो, आपण बनवतोय कच्च्या केळीचं पनीर. मी छान आता हे मिक्सर मधून काढून घेते. बघा, आपले हे आता मिक्सर मधून मी केळी काढून घेतले. यात टाकू आता आपण 2 चमचे तांदळाचं पीठ. हे बघा, हे आलं आपलं 2 चमचे तांदळाचं पीठ. आपण तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर बी टाकू शकतो. आणि हे आलं आपलं 1 चमचा मैदा. अजून थोडा घेऊ बरं का आपण, अर्धा चमचा, म्हणजे 1.5 चमचा मैदा येतो आपला. आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचंय आता. हे बघा, पूर्ण असं एकच. मी ते ग्राइंडरच घेते, याने काही जमत नाही, चमच्याने काही जमत नाही. हे असं पूर्ण असं एक साईड एकच डायरेक्शननी एकदम असं एकजीव करून घ्यायचं. याने लगेच होतं बरं का. छान असं एकजीव करून घेतलं. आता यात आपण अगदी एकदम 1 चिमूटभर असं मीठ टाकणार आहे बरं का. हे आलं आपलं 1 चिमूट असं मीठ. आणि अजून एक खूप महत्वाची वस्तू टाकायची आपल्याला यात. बघा, थोडस अजून हलवून घेऊ, चांगलं एकजीव करून घेऊ. पण आता यात टाकणार आहे अगदी थोडा असं चिमूटभर सोडा. सोडा म्हणजे खायचा सोडा बरं का. इनो वगैरे नाही टाकणार आपण, एकदम थोडासा सोडा टाकला. आणि आता आपण एकदम पूर्ण असं एकजीव करून घेऊ याला. एकदम असं हलकस बेटर तयार करून घेऊ आपण. हे आपलं छान असं 2 मिनिटं मी एकदम मस्त फेटून घेतलं. आता आपण ह्या ताटलीला तेल लावलंय बरं का. हे मिश्रण पूर्ण असं याच्यात टाकून घेऊ आपण आता. हे बघा, छान झाले. हलकं असं एकदम छान असं फेटून घेतलं. पूर्ण असं एकदम असं क्रीमी आणि व्यवस्थित झालंय बरं का. आपण मिक्सर मध्ये छान असं बनवलं, त्यामुळे होऊन गेलं. आणि नंतर मी मैदा तांदळाचं पीठ टाकल्याच्या नंतर बी छान हलवलं, त्यामुळे एकदम असं एकजीव झालं. आणि ते बघा, दोघं मिळून असं छान आपण असं चमच्याने असं हे करून घेऊ बरं का.
कलर लगेच त्याचा असं थोडा चेंज होतो, पण आता शेवटी ते केळीचं कसं लालसर तांबट असं कलर होत जातो त्याचा, पण शिजल्यावर परत कलर असा येतो त्याला, बऱ्यापैकी छान कलर येतो. हे बघ, आता आपण आहे ना हे पाणी ठेवून घेऊ. हे झालंय आपलं, छान झालंय. मी आता पाणी ठेवून घेते. बघा मी आता ही कढई ठेवलीये आणि त्यात पाणी ओतून वाफवून घेणार आहे बरं का. अगदी 5 ते 6 मिनिटात वाफवून होतं. त्यासाठी आपण पाणी ठेवलंच आहे, तर 2 कामं होतील. बघा मी हे टाकले आता कांदा टमाटा, ते पण वाफवणी बी होईल आणि हे पण शिजल्या जाईल, असं 2 कामं होतील छान असं बरं का. हे बघा हे वाटाणे, 2 मिरची, हे असं, आणि हे ताट पण ठेवलं जाईल. हे ठेवले मी आता, छान असं वाफवून घेऊ त्याला आपण. पाच ते 6 मिनिटं असं वाफ भरू देऊ. बघा आपले 6 मिनिटं झाले. आपण आता चेक करू बरं का झालंय का. आणि चेक कसं करायचं, मी आता ही सुरी घेतलीये, ती सुरीने असं चेक करायचं. बघा आपली सुरी अगदी छान क्लीन आली आहे बघ. कुठे अशी बरबटली नाही, माखली नाही. आणि हाताला, तेव्हा हाताला पण आपल्या ते पीठ लागत नाही बरं का. झालंय आपलं, झालंय. आपण आता हे गॅस बंद करून आणि काढून घेऊ. ते ताट आपण काढून घेतलंय आणि हे आपले टमाटे बघा, टमाटे आणि कांदा छान असं शिजलंय बरं का. आपण ते बी काढून घेऊ आणि थंड करू. थंड करून याची प्युरी बनवून घेते मी आता. आणि हे पाणी आपण टाकणार नाहीये बरं का, हेच पाणी आपण भाजीला पण वापरणार आहे. बघा मी आता छान याची प्युरी बनवून घेते. बघा आपलं पनीर छान बनलंय. मी आता कट करून घेते. हे बघा छान झालंय बरं का आपलं पनीर. आणि मी सर्व नाही कट करणार आहे बरं का, अगदी अर्ध राहू देणार आहे आणि अर्धच घेणार आहे. हे बघा तुम्हाला मी दाखवते कसं झालंय आपलं पनीर. छान झालंय असे अगदी सॉफ्ट आणि एकदम टेस्ट पण छान आहे बरं का. हे बघा मी आता छान मसाला बनवून घेते. आपण पनीर कट करून घेतलंय, मी मसाला दळून घेतलाय आणि आता हे तेल टाकून पनीर जरा फ्राय करून घेऊ. थोडं जास्तच तेल लागणार आहे कारण ते फ्राय करायचंय. हे बघा इतकं छान पनीर झालंय तुम्हाला सांगते मी. हे बघा अगदी असं सॉफ्ट. हे बघा किती भारी पनीर झालंय बघा. आपण आता छान तेलामध्ये असं थोडं टाकून फ्राय करून घेऊ. आणि जरी फ्राय नाही केलं तरी पण छान भाजी होते बरं का. आपल्याला तेलकट जर जास्त तेल नको पाहिजे असेल ना, तर तसंच ग्रेव्हीत सोडून दिलं तरी होऊन जातं. पण मी म्हटलं चला आता आपण बनवतोय तर फ्राय करूनच घेऊ. बघा असं छान असं फ्राय करते आता. एकदम छान होतंय बघा आपलं पनीर. आणि कमी गॅस वगैरे काही करायचं नाहीये, फुल गॅसवरच करते मी. बघा आपलं पनीर फ्राय करून झालंय. आता आपण फोडणी देऊ बरं का. ग्रेव्ही बनवून ठेवली ती फ्राय करून घेऊ. हे आले आपले जिरे, ही आपली ग्रेव्ही. ग्रेव्ही टाकताना जरा कमी गॅस करून आणि हळू टाकायची कारण हातावर उडण्याची शक्यता असते. ग्रेव्ही आपली अगोदर शिजलेली, पण आता ते करावं लागेल, फ्राय करावंच लागेल ना. कमी
गॅसवर आहे ना आपण ग्रेव्ही करून घेऊ. तेल सुटोपर्यंत छान अशी करून घेऊ बरं का आपली ग्रेव्ही. बघा आपण ग्रेव्ही टाकली फ्राय व्हायला. आणि ग्रेव्ही टाकताना कमी गॅस करून हळू टाकायची, नाही तर हाता उडतं बरं का. हे बघा तेल सुटोपर्यंत छान फ्राय करून घेऊ आपण. मी आता कमी गॅस करते हा. बघा आपली ग्रेव्ही छान तेल सुटू राहील. आता यात आपण मसाले टाकून घेऊ बरं का. हे आलं माझं घरगुती लाल तिखट 1 चमचा, थोडी अगदी चिमूटभर हळद, हा आपला पनीर मसाला 1 चमचा धना पावडर. एकदम छान असं करून घेऊ, याला फ्राय करून घेऊ. आता आपण यात दही टाकणार आहे, 2 चमचे दही टाकणार आहे बरं का. हे बघा मी घरी बनवलेलं दही बरं का. हे आलं आपलं 2 चमचे दही. हे दही छान असं कुठून घेऊ बघा किती छान होतंय. मी गॅस अगदी असं थोडासा मीडियम केलाय. दही आपलं बघा, दही पण झालंय, मिल्क झालंय पूर्ण आणि याचं तेल पण सुटायला लागलंय. छान झालंय आपलं. आता आपण यात पनीर टाकून घेऊ बरं का. हे बघा हे आपण फ्राय करून ठेवलेलं पनीर यात टाकून घेऊ. बघा मी पाणी टाकून घेतलं. आता छान अशी उकळू राहिली आपली भाजी. उकळली का आपल्याला पाहिजे तशी, मी जास्त पातळी नाही केली, मीडियम अशी. बघा उकळली का आपण छान कोथिंबीर टाकून घेऊ. आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुम्ही कसं छान आपलं पनीर झालंय. बघा उकळी आली आहे. आपण आता कोथिंबीर टाकून घेऊ. ही आली आपली कोथिंबीर. कशी छान झाली आपली भाजी. तुम्ही नक्की बनवा, खा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी झाली ते.